Welcome dear student in this lecture. In today's lecture you are going to learn 1.6 lesson number, name is Alchemy of Nature, written by Raksha Baradia. She is a author. Yeah, author आहे, right? So you learn in this lesson. Next, I want to tell you something about the lesson. In this lesson there are some major points which are given. First point is that we accept our challenges and do not fear about the challenges, and we must keep hope. आपण जीवनात आशा ठेवलीच पाहिजे. हा लेसन आपल्याला हे सांगतो. त्याचबरोबर जर जीवनात प्रॉब्लेमही असतील तर आपण कसं जगावं नेचरकडे बघून हे आपल्याला सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल, जशा आंट असतात, मुंग्या असतात, त्यांना बघतात ते कसं जड ओझं घेऊन जातात आणि ओझं घेऊन जाताना त्यांना किती हार्डवर्क करायला लागतं ते तुम्हाला माहिती आहे. तर त्यांच्याकडनं आपण काय शिकू मुंग्यांकडनं, तर ते स्टेप बाय स्टेप ह्या लेसनमध्ये सांगितलं आहे. खूप छान लेसन आहे, माझा आवडती लेसन आहे हा. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही आता नोटबुक आणि टेक्स्टबुक आणि पेन्सिल सोबत घेऊन बसा, जेणेकरून काही डिफिकल्ट वर्ड असतील सगळ्या डिफिकल्ट वर्डचे तुम्हाला मी अर्थ सांगणार आहे. टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग सुरुवात करूया. अल्केमी ऑफ नेचर, नेचरचे चमत्कार. आता बघा, विल्यम्स ब्लेक ही इज अ पोएट. त्या पोएट हा जो विल्यम्स ब्लेक आहे, ह्या पोएटचे 4 लाईन्स दिलेल्या आहे. त्या किती सुंदर आहे त्या बघूया. To see a world in a grain of sand and a heaven in the wild flower, hold infinity in the palm of your hand and eternity and in an hour. बघा, याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे आपल्याला. त्या एक्सप्लेनेशनकडे मी तुम्हाला लाईन बाय लाईन सांगणार आहे. समथिंग ॲज अ टायनी ॲज अ ग्रेन ऑफ सँड. सँड मीन्स तुम्हाला माहीत असेल सँडचा अर्थ. यस, बरोबर, वाढू. ग्रेन मीन्स कण. इथं अर्थ आहे ग्रेनचा अर्थ म्हणजे कण. तर अतिशय लहान कण सुद्धा, जे वाढूचे अतिशय लहान कण असतात, ठीक आहे, ते वाढूचे कण सुद्धा काय करतात ते बघूया. कॅन स्पार्क अप, स्पार्क ऑफ. स्पार्क ऑफ म्हणजे यस, की ते बदल घडवू शकतात. त्यांची जी आयडिया आहे ती बदल घडवू शकते. इमॅजिनेशन ऑफ ह्यूज सिग्निफिकंट. ह्यूज ह्या वर्डचा अर्थ लिहून घ्या, राईट इट डाऊन. ह्यूज म्हणजे मोठं आणि सिग्निफिकंटचा अर्थ लिहून घ्या म्हणजे अर्थ. म्हणजे एक छोटासा वाढूचा कण सुद्धा, म्हणजे आपण छोटे असले तरी छोटे समजू नका, आपण आपली आयडिया आणि आपलं कल्पना ही जगामध्ये खूप मोठा बदल करू शकते. ठीक आहे. नेक्स्ट, वन कॅन विटनेस. वन कॅन विटनेस. विटनेस म्हणजे साक्षीदार, राईट इट डाऊन. विटनेस म्हणजे साक्षीदार आहे. अँड एक्सपिरियन्स, आपण साक्षीदारही आहेत आणि एक्सपिरियन्सही करतोय. द ब्युटी ऑफ हेवन, स्वर्गाची सुंदरता. इन समथिंग ॲज स्मॉल ॲज अ वाईल्ड फ्लावर. बघा, आपण नेचरकडनं काय शिकू शकतो? सुंदरता, ब्युटी ऑफ हेवन, स्वर्गाची सुंदरता. आपल्या स्वर्गात जाण्याची गरज नाही, पण एका वाईल्ड, वाईल्ड म्हणजे काय? एका जंगली फुलाकडनंही आपण, एका जंगली फुलाकडनंही काय शिकू शकतो बघूया. डिराईव्ह जॉय फॉर एव्हर. डिराईव्ह लिहून घ्या. डिराईव्ह म्हणजे मिळवणे. आपण जॉय मिळवू शकतो, आनंद फॉर एव्हर. म्हणजे जे कवयित्री आहे त्यांनी आपलं जे लेसन ज्यांनी सांगितलेलं आहे, ज्यांचं नाव आहे रक्षा, त्यांनी काय सांगितलं आहे की एका जंगली फुलाकडनंही आपण नेहमी आनंदी कसं राहावं ते शिकू शकतो, असं आपण आतापर्यंत बघितलं. नेक्स्ट, ऑनली वन शूड हॅव द आय. फक्त आपल्याकडे जी नजर असली पाहिजे, अँड टाईम टू सी इट, आणि आपल्याकडे वेळ असला पाहिजे ती सुंदरता बघण्याचा. बघा, इन्फिनिटी इज अ एंडलेस स्पेस. इन्फिनिटी म्हणजे काय? अनंत. म्हणजे हे ब्रह्मांड अनंत आहे. स्पेस म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांड अनंत आहे. बट युअर स्मॉल पाम, पाम म्हणजे काय? तळहात,
कॅन होल्ड द डेस्टिनी ऑफ अर्थ थ्रू युअर एफर्ट्स. म्हणजे डेस्टिनी म्हणजे जगाला बदल घडवू शकतो आपण आपल्या तळ हातांवरती, म्हणजे आपल्या हाताने आपण जगात बदल घडवू शकतो. भलेही जे ब्रह्मांड आहे ते एंडलेस आहे, पण आपण आपल्या हाताने जग बदलू शकतो. ठीक आहे. ओल्ड म्हणजे धरून ठेवणे, डेस्टिनी म्हणजे आपलं लक्ष, एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. नेक्स्ट बघूया. तुम्हाला मी सगळ्या वर्डचे मिनिंग सांगणार आहे, अर्थ, तर तुम्ही ते लिहून घ्यावे किंवा नोटबुकवरती लिहून घ्या किंवा टेक्स्टबुकवरती लिहून घ्या. इटर्निटी इज अ एंडलेस टाईम. बघा, इटर्निटी म्हणजे जो वेळ आहे त्याला टाईम नाही, एंडलेस आहे. म्हणजे हे जग हे एंडलेस आहे, राईट. बट जस्ट ॲन आर अँड युअर लाईफ कॅन मेक अ डिफरन्स टू द वर्ल्ड फॉर एव्हर. पण जर तो टाईम व्यवस्थित इन्व्हेस्ट केला तर डिफरन्स बनवू जगात तुम्ही बदल घडवू शकतात फॉर एव्हर, नेहमीसाठी. जगात तुम्ही नेहमीसाठी बदल घडवू शकतात. बघा किती छान सांगितलंय. मान्य आहे की जो हा वेळ आहे तो संपणार नाही, पण तुम्ही ॲन आवर इन युअर लाईफ, तुमच्या जीवनात 1 तास सुद्धा बदल घडवू शकतो, पूर्ण जगामध्ये बदल घडवू शकतो. म्हणून आपण नेहमी पॉझिटिव्ह राहावं, अशी ती कवितेच्या चाळवरती आपल्याला सांगता आहेत. आणि आपण तसं केलंही पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनात खूप फायदा होईल, राईट. आता पुढे बघूया. ग्रेट डीड, DEED, DEED हा शब्द खूप महत्त्वाचा तुम्हाला. ग्रेट डीड, व्हॉट डज इट मीन? येस, डीड म्हणजे कार्य, महान कार्य. कॅन सरप्राईज द लिमिट ऑफ टाईम अँड स्पेस, दे नेव्हर डाय. म्हणजे बघा किती छान सांगितलंय की महान कार्य कधीच मरत नाही. म्हणजे ते आपण जर महान कार्य केलं, जसं महात्मा गांधींचं कार्य बघितलं, अब्दुल कलामांचं कार्य बघितलं, विवेकानंदांचं कार्य बघितलं, तर आपल्याला काय कळेल की त्यांचे कार्य आजपर्यंत मेलेले नाही, ते आजही आपल्या ग्रेट डीड्सने, डीड्स म्हणजे काय, कार्याने जिवंत आहे. आणि त्याच्यासाठी लिमिट नाही, आपण केव्हाही ते सुरू करू शकतो. बघूया नेक्स्ट. वी इन्स्टिंक्टिव्हली, राईट इट डाऊन मिनिंग. इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे काय? इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे स्वाभाविकपणे, नॅचरली. ठीक आहे. आपण नॅचरली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. आपल्याला स्वभावतः वाटतं की आपण बाहेरच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, म्हणजे बाहेर खेळायला जायला पाहिजे. अँड खेळायला जाणे किंवा नेचर बघणे या गोष्टी. अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग. बघा, रिलॅक्सिंग म्हणजे आपल्याला नेचरमध्ये आराम मिळतो. अँड एनहान्सिंग अवर वेलबिईंग, एनहान्स म्हणजे चांगले करणे, सुधारणे. आपण आपलं स्वास्थ्य, वेलबिईंग म्हणजे राईट इट डाऊन. यस, वेलबिईंग म्हणजे खूप महत्त्वाचा वर्ड आहे. वेलबिईंग म्हणजे स्वास्थ्य. आपण आपलं स्वास्थ्य सुधारतं जर आपण नेचरमध्ये गेले, फुलं बघितले, काही आपण नद्या पाहायला गेले, समुद्र पाहायला गेले, झाडांना आपण सपोर्ट केला, तर आपलं स्वास्थ्य चांगलं होतं. ठीक आहे. नेचर स्मूथ्स अँड नर्चर. बघा, नेचर स्मूथ्स अँड नर्चर. मी राईट इट डाऊन, हे बघा लाईन्सवर मी टिक करतो म्हणजे तुमचं लक्ष राहील. नेचर सूथ्स अँड नर्चर. सूस छान वर्ड आहे, लिहून घ्या. सूस म्हणजे आराम देतो, अँड नर्चर, आपलं नर्चर म्हणजे यस पालनपोषण करतो. नेचर आपला आराम देतो, आपलं पालनपोषण करतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट. नेचर आपल्याला फुलफिल म्हणजे परिपूर्ण बनवतो आणि मोटिवेट करतो. बघा, नेचर विस्पर अँड कमांड. नेचर आपल्याला विस्पर म्हणजे आपल्याला सांगतोही की आपण कुठे चुकले असेल तर, आणि आपल्याला कमांड करतो. कमांड म्हणजे यस आदेश देतो की बघा भूकंप होतो, आपल्याला आदेश देतो की तुम्ही सुधरून जा आणि झाडांचं संवर्धन करा. नेक्स्ट बघूया. आपण स्टेप बाय स्टेप बघतोय. आर यू लिसनिंग? नेचरमध्ये तुम्ही ऐकत आहात ना की मी तुमचं पालनपोषण करतो, तुम्हाला कमांड करतो, तुम्हाला परिपूर्ण बनवतो, तुम्हाला प्रेरणा देतो, तुम्हाला आराम देतो. या सगळ्या गोष्टी नेचरकडनं मिळतात. बघा किती छान लेसन आहे. ठीक आहे बेटा. पुढे बघूया आपण आता स्टेप बाय स्टेप. व्हेन आय डू, काय म्हटलंय बघा. व्हेन आय डू इट लिव्स मी इन अ कम्प्लीट AWO. ओ म्हणजे आश्चर्य. जेव्हा मी ऐकतो
तेव्हा नेचर म्हणतोय ना, आर यू लिसनिंग, तुम्ही ऐकत आहात का? तेव्हा म्हणतो जेव्हा आपण ऐकतो, इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ओ, म्हणजे तेव्हा मला आश्चर्य वाटतं. राईट. नेक्स्ट बघूया. वी हॅव अ हिबिस्क्यूस प्लांट. अभि हा जो प्लांट आहे हिबिस्क्यूस हा प्लांट आहे, एक प्लांटचं नाव आहे इन अवर गार्डन. आपण एक प्लांट बघितला असेल, जसं गुलाबाचा प्लांट असतो रोप, तसं हा एक रोप आहे, तर ते बघितलं असेल. आता आपल्याला ऑथर काय म्हणते बघूया. रक्षा सेज एव्हरी फोर्थ नाईट छान वर्ड आहे. फोर्थ नाईट म्हणजे 2 आठवड्यात, 15 दिवसांचा. फोर्थ नाईट म्हणजे 15 दिवस. 15 दिवसामध्ये काय होतं? अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. म्हणजे जेव्हा आपण त्या प्लांटला बघतो तेव्हा एव्हरी फोर्थ नाईट म्हणजे 15 दिवसाच्या, म्हणजे 2 वीकमध्ये तो फ्लावर ब्लूम्स होतो. ब्लूम्स म्हणजे काय? फुलतो, फुलामध्ये त्याचं रूपांतर होतं. अँड कसं होतं? बिग ब्राईट अँड टेंडर. टेंडर म्हणजे नाजूक. राईट. बिग ब्राईट अँड टेंडर. इथपर्यंत आपण बघितलं. नेक्स्ट बघूया. थ्रू द डे इट स्माइल्स विथ अ सन. बघा, तो दिवसभरामध्ये तो जो फूल असतं ते स्माइल करतं. अँड द सन डान्स विथ द विंड. आणि ते डान्ससुद्धा करतं. फूल एका दिवसाचं असलेलं फूल डान्ससुद्धा करतं आणि स्माईलसुद्धा करतं. बट ॲज अ इव्हिनिंग अप्रोचेस, जेव्हा संध्याकाळ होते, इट स्टार्ट विल्टिंग. इट स्टार्ट विल्टिंग म्हणजे काय बेटा? ते सुकूडतं. ठीक आहे. ड्राय होतं, सुकून जातं. विल्टिंग म्हणजे सुकून जातं. लिहून घ्या, राईट इट डाऊन. विल्टिंग, सुकून जातं. द मॉर्निंग आफ्टर, सकाळ नंतर, इट विथर्स. नंतर ते विथर्स म्हणजे काय? राईट इट डाऊन वर्ड विथर्स. कोरडं पडतं. लिहून घ्या, कोरडं पडतं. राईट. अँड कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकेम्स वन ऑफ द अर्थ. आणि बिकम फॉल्स. फॉल्स म्हणजे काय? ते पडून जातं आणि जमिनीचा भाग होऊन जातं. बघा किती सुंदर सांगितलं आहे. अगेन परत. द फ्लावर्स कम्स टू लाईफ ऑनली फॉर अ डे. आणि हे जे फ्लावर आहे ते जीवनात किती? फक्त एका वेळेसाठी येतं. किती वेळेसाठी येतं? एका वेळेसाठी येतं. येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. बघा, स्प्लेंडर आपण बघितलं असेल, टी व्ही मोटरसायकल असते स्प्लेंडर. स्प्लेंडर म्हणजे काय? सौंदर्य. ते बघा किती छान सांगितलंय. हे फ्लावर येतं, डान्स करतं, गाणं म्हणतं, स्माईल करतं आणि एका दिवसासाठी जमिनीवरती येतं आणि पडून जातं आणि जमिनीत मिळून जातं. तरी किती स्प्लेंडर जीवनात करून जातं. स्प्लेंडर म्हणजे, फुल स्प्लेंडर म्हणजे जगाची शोभा वाढून जातं. वा, छान. व्हॉट इफ वी टू लिव्ह अवर लाईफ. जर आपणही असं जगलं तर हरकत काय? की जगाची शोभा वाढून गेली पाहिजे आपण, असं ती छान मेसेज देतात. हावेवर शॉर्ट, आपलं जीवन पण छोटं आहे फुलासारखं, पण आपलं तर किती मोठं आहे, त्याचं तरी छोटं होतं. टू इट्स फुलेस्ट. फुलेस्ट म्हणजे परिपूर्ण जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे, असा मेसेज आपल्याला कवीने दिलेला आहे. किती छान मेसेज आहे बघा, की परिपूर्ण जीवन जगा. नेक्स्ट बघूया. वी वेंट टू अ रॉकी बीच. आपण कधी कधी रॉकी बीचला मी रॉकी बीचला जायचे. अँड सॉ स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. स्प्रेड म्हणजे, लिहून घ्या, स्प्रेड म्हणजे विस्तार, किती मोठा समुद्र आहे. मॅजेस्टिक म्हणजे आश्चर्यकारक, अलिशान. ओशियन म्हणजे समुद्र. तर मी रॉकी बीचला जायचे, समुद्र किनाऱ्यावरती. तिथं मी अलिशान समुद्र पाहायचे. द रॉक अलॉंग साईड. जे रॉक आहे, रॉक म्हणजे दगडांच्या सोबत सोबत, दगडांच्या सोबत सोबत कर्व. कर्व म्हणजे काय? लिहून घ्या, कोरीव काम, मूर्ती. म्हणजे हे पाणी, समुद्राचं पाणी तर दगडांना आपटून आपटून स्कल्प्टेड अँड शेप बाय द वॉटर. बघा, शेप, त्याला आकार दिला जायचा. स्कल्प्टेड म्हणजे कोरीव काम, त्याच्यावरनं कोरीव काम केलं जायचं. वॉटर इज सो जेंटल. वॉटर इज सो जेंटल म्हणजे बघा, आपण काय बघितलं आतापर्यंत,
की कर्व असल्यामुळे म्हणजे त्याला कोरीव काम म्हणतात आणि क्लप्टेड म्हणजे कोरीव काम. म्हणजे हे समुद्राचं पाणी दगडांवरती आपटून आपटून त्याला एक चांगल्या प्रकारे शेप देतात. हे आपण समुद्राकडनं शिकतो, हे आपण बघितलं. बघा, तर तुम्ही काय बघितलं की जे वॉटर असतं ते किती जंटल असतं, नाजूक असतं. पण जेव्हा ते ते जो रॉक असतो म्हणजे खडकावरती जेव्हा आढळतं वेळोवेळी, तर काय होतं, येट ॲज अ वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे. पाणी, नाजूक पाणी त्या खडकावरती आढळतं, वेळोवेळी आढळतं, फॉर इयर्स, खूप वर्षांपर्यंत आढळतं. द रॉक गिव्स इन, द रॉक्स गिव्स इन म्हणजे रॉकला, ज्या खडकाला शेप दिला जातो. किती सुंदर असतो ना तो, अशी रक्षा खडसे म्हणतात. इट टेक्स द शेप, बघा त्याला आकार दिला जातो. वर्षानुवर्ष ते नाजूक पाणी आपटून आपटून त्या खडकाला आकार देतात, असे आपल्याला ऑथर सांगतात रक्षा. दॅट द वॉटर कमांड्स, वॉटर स्वतःला कमांड देतं, आदेश देतं. आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल, आपले जे प्रॉब्लेम्स आहे ते सो कोलोसल आहे म्हणजे ह्यूज आहे, मोठे आहेत, मॅसिव्ह आहेत. ओके, कोलोसल म्हणजे काय, मोठे आहेत, मॅसिव्ह आहेत. अँड वी आर सो स्मॉल, आपण खूप लहान आहेत. येट, तरीसुद्धा, इफ वी परसिस्ट, परसिस्ट म्हणजे काय, राईट इट डाऊन वर्ड. जर आपण वेळोवेळी प्रयत्न केले, नेहमी प्रयत्न केले परसिस्टन्सीनुसार, तर आपण नक्की त्या नाजूक पाण्यासारखं ज्याने एवढा खडकाला शेप देऊन टाकला, तसं आपणही आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. अशा प्रकारे आपण बघितलं. नेक्स्ट बघूया, लाईन्सवरती तुम्ही लक्ष ठेवा, मी इथे टिक करतोय. वी सॉ द स्मॉल बीट ऑफ ग्रास, ग्रास म्हणजे आपलं माहिती आहे गवत. पीपिंग म्हणजे डोकावतं, वर येतं. थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट, पेवमेंट म्हणजे काय लिहून घ्या, फुटपाथ. आपण रस्त्यानं गाड्या जातात ना, त्या साईडला फुटपाथ असतं, फुटपाथ आपण चालणाऱ्या माणसांसाठी, चालणाऱ्या माणसांना म्हणतात पिडेस्ट्रियन. तर सिमेंटचं जंगल जे आहे, सिमेंटचा जो रोड आहे, कॉन्क्रीटचा सिमेंटचा जो रोड आहे, तिथं काय होतं बघा, यांनी सांगितलं आहे की गवत जे आहे ते त्या छोट्याशा क्रॅकमधनं सुद्धा, क्रॅक म्हणजे त्या फटीतनं, जिथं रस्त्याला तडा गेला असतो तिथं सुद्धा गवत वरती येतं. म्हणजे आपण बीट म्हणजे छोटंसं कण, तर आपण जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे त्या सिमेंटमधनं येणाऱ्या गवतासारखं, सिमेंटच्या त्या फटीतनं. म्हणजे आपल्या छोटीशी अपॉर्च्युनिटीसुद्धा आली तर आपण असं जीवन जगलं पाहिजे. इट लेप्स अस थिंकिंग, हे आपल्याला विचार करायला लावतं. हावेवर, जरी इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, अशक्य गोष्टी मे लुक म्हणजे दिसत असतील, देर इज ऑलवेज ॲन ओपनिंग, पण नेहमी आपल्यासाठी दरवाजा उघडा असतो, चांगल्या गोष्टींची सुरुवात आपण करू शकतात. ओपनिंग म्हणजे सुरुवात आपण करू शकतात. गोष्ट जरी इम्पॉसिबल वाटत असली तरी आपण जीवनात प्रयत्न करतच राहिले पाहिजे. फॉर एक्झाम्पल 10वीत चांगले मार्क्स मिळवणे, असं आपण गवताकडनं बी शिकू शकतो, नेचरकडनं, पाण्याकडनं शिकू शकतो, असं आपल्याला कवी आपलं लेखक सांगतायत रक्षा खडसे. नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. वी सॉ अ ट्री, आता बघा एक एक एक्झाम्पल देत आहे आपल्याला. पाण्याचं एक्झाम्पल दिलं आपल्याला त्यांनी, आता ग्रासचं एक्झाम्पल दिलं, त्याचबरोबर त्यांनी आपल्याला स्टेप बाय स्टेप गार्डनमध्ये उगणाऱ्या हिबिस्क्यूस नावाच्या प्लॅन्टचं उदाहरण दिलं, थर्ड एक्झाम्पल. आता आपल्याला फोर्थ नंबरचं एक्झाम्पल देता येतं. आता फोर्थ नंबरचं एक्झाम्पल काय आहे ते आपण बघणार आहोत. वी सॉ अ ट्री, आपण झाड पाहिलं असेल, कसं झाड, बेअर ऑफ लीव्स. बेअर म्हणजे काय, बेअर म्हणजे त्याचे ते झाडं जे असतात ना, ते खालती पाडतं कोल्ड विंटरमध्ये, थंडीमध्ये, मंथ्समध्ये. ठीक आहे. वी थॉट इट इज अ चॅप्टर वॉज ओव्हर, जर आपल्याला वाटतं की चॅप्टर वॉज ओव्हर म्हणजे बघा की ते झाड मेलं, त्याचे पानं खालती पडून गेले, पण तसं नसतं. बट 3 months पास, 3 महिन्यानंतर स्प्रिंग, जेव्हा वसंत ऋतू येतो, स्प्रिंग म्हणजे काय, वसंत ऋतू येतो, सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू द इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन. बघा किती छान दिलेलं आहे. जर आपणही झाडाकडनं काय शिकू शकतो की त्याचे जेव्हा पान गाडून टाकतं, आपल्याला वाटतं की झाड मेलंय, पण तसं ते न मरत नाही. तर ते काय करतं की जेव्हा स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू येतो, तेव्हा ते झाड त्याची जी ग्रीन
त्याला नवीन पानं येतात. मॅजेस्टी म्हणजे त्याचं वैभव, दिव्यता, आणि त्याची वैभव परत येतं. ठीक आहे. फुल ऑफ लिव्स, आणि ते पूर्णपणे जगायला लागतं. फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ, त्याच्यावरती फ्लावर्स येतात, बर्ड्स बसायला लागतात, आणि ते जीवन जगायला लागतं. बघा, तसं आपण जीवनात पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे असं आपल्याला ऑथर सांगतायत, रक्षा बराडिया. आता नेक्स्ट बघूया, व्हॉट इफ वी टू, याचे डिफिकल्ट मिनिंग लिहून घ्या तुम्ही. इफ व्हॉट वी, पुढे म्हणतात ते की व्हॉट इफ वी टू, आपण सुद्धा हॅड अ कन्व्हिक्शन म्हणजे राईट इट डाऊन, समज, अंडरस्टँडिंग. आणखी त्याच्यासाठी एक वर्ड लिहून घ्या. कन्व्हिक्शन म्हणजे काय? विश्वास. आपला जर विश्वास असेल, हावेवर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ, जरी कठीण गोष्टी आपल्या जीवनात असल्या, ज्या आपल्याला वाटतं सॉल्व नाही होणार, इट विल नॉट रिमेन म्हणजे लिहून घ्या, राहणार. त्या गोष्टी राहणार नाही जीवनामध्ये परमनंटली, बरोबर. फॉर एव्हर, नेहमीसाठी. रिमेंबर धिस टू शाल पास, ह्या गोष्टीही जीवनातनं पास होऊन जातील, असं आपल्याला शिकायला मिळालं. किती छान आहेत ना. नेक्स्ट पॅरेग्राफ बघूया. तिच्यामध्ये वी सॉ ॲज आर्मी ऑफ आंट. बघा, मुंग्यांची आर्मी बघितली असेल. लगिंग म्हणजे पुलिंग विथ अ ग्रेट डिफिकल्टी. किती त्यांना डिफिकल्टी होते, अडचण येते, तरी ते त्याला काय करतात? पुलिंग करतात. म्हणजे त्या फ्लायला ते पुलिंग करतात. फ्लाय म्हणजे काय? माशी मेलेली असते, तिला ते पकडतात आणि दूर घेऊन जायचा प्रयत्न करतात. विच वॉज ॲटलिस्ट 10 टाईम, त्याच्यापेक्षा 10 पटीने ते मोठी माशी असते मुंग्यांपेक्षा. ॲट आन साईज, म्हणजे मुंग्यांच्या साईजपेक्षा, तुम्हाला माहीत असेल किती साईज आहे कशाची? माशीची 10 पटीने मोठी असते. तरी द आंट ऑर्गनाइज म्हणजे संघटित होतात, देमसेल्फ अराउंड द फ्लाय, त्या माशीच्या आसपास ते जमा होतात. लिफ्टेड इट, तिला उचलतात. ऑर फ्रेल फ्रेल म्हणजे बघा वीक लेग्स, त्यांचे पाय किती बारीक बारीक असतात हो, तुम्हाला माहिती आहे त्यांचे पाय किती बारीक असतात, बरोबर. म्हणून त्यांनी म्हटलं की फ्रेल फिलर्स. तरी मुंग्या काय करतात? कॅरीड इट, त्याला उचलून नेतात. कॅरीडमध्ये उचलून नेणे, टू क्वाईट अ डिस्टन्स, थोड्या दूरच्या डिस्टन्सला ते घेऊन जातात. बघा, टीमवर्कने छोट्या छोट्या मुंग्या माशीला उचलतात, आर्मीसारखे एकत्र येतात आणि त्या माशीला उचलून खूप दूर घेऊन जातात. तसं आपण जीवन जगलं पाहिजे. देअर टीमवर्क अँड परसिव्हरन्स हा खूप महत्त्वाचा वर्ड आहे, लिहून घ्या. परसिव्हरन्स म्हणजे काय? यस, चिकाटी, जिद्द. आपण टीमवर्क केलं पाहिजे, आपणही संघटित झालं पाहिजे आणि त्या मुंग्यांकडनं शिकलं पाहिजे चिकाटी. वेअर इम्प्रेसिव्ह, ती खूप इम्प्रेसिव्ह असतं, आकर्षित असतं. व्हॉट इफ वी टू आर जर आपणही कन्सिस्टंट राहिलं, आपणही जीवनामध्ये कन्सिस्टंट राहिलं. कन्सिस्टंट म्हणजे काय? येस, आपणही जीवनामध्ये कन्सिस्टंट राहिलं म्हणजे दृढ राहिलं. ऑर्गनाइज राहिलं म्हणजे काय? येस, संघटित राहिलं आणि फोकस राहिलं, एका गोष्टीवर केंद्रित राहिलं, संघटित राहिलं आणि जर आपण दृढ राहिलं तर स्पायडर वेब्स. आता पुढचं उदाहरण देत आहे आपल्याला ते, ठीक आहे. नेक्स्ट उदाहरणावर जायच्या पहिले आपलं तुम्हाला मी सांगतो, हे 5व्या ते 6व्या नंबरचं 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. बघा, स्पायडर म्हणजे काय? जाळं बनवतो नाही का ते आपल्या घरामध्ये, ते किती बारीक बारीक छोटे छोटे असतात. वेब म्हणजे काय? जाळी. ते जाळी आर डेलिकेट म्हणजे काय? वेब म्हणजे जाळी, राईट इट डाऊन वर्ड. आणि बेटा राईट इट डाऊन वर्ड, डेलिकेट म्हणजे नाजूक जाळी. डेलिकेट म्हणजे नाजूक जाळी असते ना तुम्हाला घरात, ती आपण जाळा बनवतात स्पायडर. आणि तुम्ही स्पायडरमॅन पिक्चर पण पाहिला असेल. येट व्हेरी स्ट्रॉंग, ते किती स्ट्रॉंग असतं. हळूहळू पहिले बारीक जाडं असतं, पण ते मोठं होत जातं तेव्हा किती स्ट्रॉंग होऊन जातं. रेनबो कलर्स, तुम्ही रेनबोचे कलर पाहिले असतील. द एंटायर स्काय, पूर्ण स्कायला ते भरून टाकतात रेनबोचे कलर, किती बारीक असतात. ओएस्टर टेक इन अ ग्रेन ऑफ सँड. बघा, ओएस्टर म्हणजे काय? राईट इट डाऊन वर्ड, ओएस्टर म्हणजे सीप. त्या शिंपल्यामध्ये शिंपलं असतं ना, शिंपल्यामध्ये मोती सापडतो. यस, शिंपल्यामध्ये
जसं म्हटलं टेक अ ग्रेन ऑफ सँड, ते काय करतं, एक एक कण जमा करतं वाढूचे, ते ओपन अप, ते उघडतं विथ अ पर्ल. पर्ल म्हणजे काय, यस, मोती. मोतीने ते मोती बनतो त्याने, म्हणजे छोटे छोटे वाळूचे कण घेतात मोती बनवतं. इन्युमेबरल स्टार्स, हे बघा नेक्स्ट वर्ड बघूया आपण. मी जे लाईन्सवर टिक करतोय जेणेकरून तुम्हाला कोणती लाईन चालू त्याच्यावर लक्ष राहील, आणि ती तुम्ही डिफिकल्ट वर्ड एक तर टेक्स्टबुकवर लिहून घ्या, एक तर ते वर्ड्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. इन्युमेबरल, मेबरेबल, ओके, स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनाइट स्काय. राईट इट डाऊन वर्ड, इन्युमेबरल स्टार्स म्हणजे अगणित. ओके, अगणित स्टार शाईन अक्रॉस द इन्फिनाइट स्काय. इन्फिनाइट म्हणजे काय, अमर्यादा, त्याची मर्यादा नसतात त्या स्कायला, ते त्या स्कायमध्ये असतात. क्लाउड्स टेक अ न्यू शेप, जे क्लाउड्स असतात ढग, ते नवीन नवीन शेप घेतात. बघा आपल्याला पाण्याकडनं शिकायला मिळालं, आपल्याला त्या हिबिक्युअस नावाच्या प्लॅन्टकडनं शिकायला मिळालं, आपल्याला मुंग्यांकडनं शिकायला मिळालं, आपल्याला त्या सिमेंटच्या रस्त्याच्या मधून जी थोडंसं क्रॅक असतो त्या फटीतनं फुल कसं वर येतं त्याच्यापासून शिकायला मिळालं. त्याचबरोबर आता नेक्स्ट एक्झाम्पल देता येते की स्टार्स कसे आकाशात राहतात खूप अगणित, तसं क्लाउड कसं स्वतः शेप घेतात अँड एव्हरी पासिंग मुवमेंटला ते बदलत राहतात. द विंड मेक्स ट्री डान्स, आणि जे हवा असते ते झाडाला डान्स करायला लावते. विथ अन हिंटर्ड, हिंडर्ड, हिंडर्ड म्हणजे विदाऊट डिस्टर्बन्स, काही कोणाला डिस्टर्बन्स न करता आपण जीवनामध्ये झाडासारखा राहायला पाहिजे. आणि विंड झाडाला नाचवते, तसं आपण कोणाला डिस्टर्ब करते का ती, म्हणजे हवा झाडाला डिस्टर्ब न करता त्याला नाचवते, म्हणजे झाड हालतं. आणि ती पॅशन असली पाहिजे जीवनामध्ये. वॉटर विदाऊट अ हिंट ऑफ इगो, आपल्यामध्ये इगो नाही राहायला पाहिजे, आपण दुसऱ्यांना डिस्टर्ब न करता त्यांना त्यांच्या जीवनात सुख दिलं पाहिजे. डान्स म्हणजे सुख दिलं पाहिजे. जशी हवा झाडांना हळवते, त्यांना डिस्टर्ब करत नाही, बघा किती सुंदर विचार आहे. तसं आपणही आपला इगो बाजूला ठेवला पाहिजे. चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू अ डिकॅक्टेड, बघा चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू अ डिकॅक्टेड ऑफ अ सन. ओके, आपण एक एक डिफिकल्ट वर्ड पण बघतोय, त्यानुसार तुम्हाला ते पूर्ण लेसन समजायला मदत होईल. तर आपण पण हिंट दिली पाहिजे, चेंजेस आपणही बदल केला पाहिजे आपल्या फॉर्ममध्ये, आपल्या जीवनामध्ये, अकॉर्डिंग टू डिकॅटेड ऑफ द सन, जसं सन येतो आणि जातो, अँड द विंड, जसं हवा येते आणि जाते दुसऱ्याला डिस्टर्ब करत नाही, तसंही आपण जीवन जगलं पाहिजे. बघा किती सुंदर सांगितलं आहे. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इनटू अ बटरफ्लाय, कॅटरपिलर जेव्हा असतं ते कसं बटरफ्लायमध्ये टर्न होतं, अँड अ फ्लावर टर्न इनटू अ फ्रूट, म्हणजे जसं फूल, जसं कॅटरपिलर बटरफ्लायमध्ये टर्न होतं आणि फ्लावर टर्न इनटू अ फ्रूटमध्ये टर्न होतं, तसं वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर, तसंही नेचराचं असतं, ते एकमेकांना टर्न होत चालतं. अल्केमी म्हणजे काय, मिस्टिरियस पॉवर ऑफ मॅजिक, तशी त्याची मिस्टरियस पॉवर, आपलं टायटलचं नाव पण आहे अल्केमी नेचर, म्हणजे गुड पॉवर असतं त्याच्यामध्ये, आपण विचारही नाही करू शकत, आणि ते मॅजिक सारखं असतं, कॅन चेंज द थिंग, ते जगातल्या अनेक गोष्टी बदलू शकतं. राईट, अशी मिस्टेरियस पॉवर त्याच्यावर असते. तर आपणही काय केलं पाहिजे, आपण एक्सपिरियन्स करतो निसर्गाची चमत्कारिक पॉवर, वी टच इट, आपण त्याला स्पर्श करू शकतो, अँड बिकेम अ गोल्ड अवर सेल्फ, आणि आपण स्वतःला सोनं बनवू शकतो. किती गोष्टी शिकायला मिळाल्या आज, वा काय लेसन आहे. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळ्यांनी मनापासून लेसन ऐकलाच असेल. डिफिकल्ट वर्ड राईट इट डाऊन करा, लेसन 1 ते 2 वेळेस वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला तो 100% समजेल. आणि मला तरी असं वाटतं हा लेसनमध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न परीक्षेला विचारला गेला तर तुम्ही 100% त्याचं उत्तर देणार, आणि जीवनाबद्दल सांगून गेला लेसन. थँक्यू व्हेरी मच, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू.